यवतमाळ बस स्थानक येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका महिलेला एसटीने चिरडलं आहे। संबंधित महिला रस्त्याने चालत जात होती। यावेळी बस चालकाने निष्काळजीपणाने एसटी चालवली। या दुर्घटनेत 65 वर्षीय महिलेचा करुण अंत झाला आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। ताई देवसिंह चव्हाण असं मृत पावलेल्या 65 वर्षीय महिलेचं नाव आहे। त्या यवतमाळच्या परिचार सोसायटीत राहायला होत्या। घटनेच्या दिवशी त्या यवतमाळ बस स्थानक परिसरात कामानिमित्त गेल्या होत्या। यावेळी त्या बस स्थानक परिसरातून जात असताना त्यांना एसटीने चिरडलं। ही बस यवतमाळ आगाराची असून ती यवतमाळवरून पुलगावच्या दिशेने जाणार होती। घटनेच्या वेळी चव्हाण या पायी जात होत्या। यावेळी पाठीमागून बस आली। बसला पाहून चव्हाण यांनी वेगानं बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं वय अधिक असल्याने त्यांना तातडीने बस समोरून बाजूला होता आलं नाही। त्यांनी बस समोरून दूर जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बसची धडक बसून त्या बसच्या डाव्या बाजूच्या पहिल्या चाकाखाली आल्या। यावेळी दुसऱ्या एका महिलेनं आरडाओरड करून बसला थांबवलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। त्यांच्या अंगावरून चाक गेलं। अवघ्या 5 सेकंदात हा सगळा प्रकार घडला आहे। या अपघातानंतर चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूर इथं हलवण्यात आलं। नागपूरमध्ये उपचारादरम्यान चव्हाण यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।